बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त. या मालिकेमध्ये मात्र आता इकडे ज्या वेळेला अवनीला समजलेलं आहे की सुलू आणि दत्ता हे दोघं जण मात्र आता आपल्या सगळ्या चुगल्या, खोट्या चुगल्या ज्या वेळेला मात्र आता घरच्यांच्या पर्यंत म्हणजे तिच्या घरच्यांच्या पर्यंत पोहोचवत आहेत, हे ज्या वेळेला तिला आता समजलेलं आहे आणि त्याच वेळेला तिने आता मोठा मोठा हे करत मात्र आता या दोघांना असा काही धडा शिकवलाय आणि पुन्हा माझ्या वाट्याला गेलात तर खबरदार म्हणत आता असं काहीतरी धमाका केलाय आणि त्यानंतर सुलू आणि दत्ता यांची बोलती कशी बंद केले आणि काहीही झालं तरी हे घर माझं आहे आणि आता या घरावरती मी माझा हक्क सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाहीये असं सुद्धा मात्र आता सांगितलेलं आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आता अवनी सांगायला लागते, बहिणी तू जे काही पाहिलंस ना तो फक्त एक आता गैरसमज होता. तू या सगळ्यामध्ये त्या गैरसमजाची बळी पडलीस. खरं तर मात्र आता राजा माझ्याशी खोटं बोलला हे तितकंच सत्य आहे, पण त्याच्यापेक्षा 100 पटीने सत्य हे आहे की या घरात मला कुणीही काहीही प्रकारचा मात्र आता त्रास देत नाहीये किंवा या घरामध्ये मला आता कोणत्याही प्रकारे माझ्यावरती जबरदस्ती होत नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा हे घर बाईला जितकं मानतं ना तितकं या मला वाटत नाही की या पृथ्वी तलावरती सुद्धा कोण बाईला मानत असेल. या घरामध्ये बाईचा पाय पडावं, बाईचा आशीर्वाद मिळावा यासाठी मात्र आता ही लोक धडपडत असतात. या घरामध्ये एकूण आता 5 पुरुष आहेत, पण आता मी कधीही साधा चहा सुद्धा ठेवलेला नाहीये. माझ्या हातात चहा येतो, यशाला जेवण करतो, हातात जेवण देतो. एकदा प्रयत्न केला होता, कडू चहा झाला होता. सगळ्यांनी चहा गोड मानून प्यायले आणि बाईचा आशीर्वाद म्हणून आता मला डोक्यावरती घेतलं. त्या दिवशी तू जो व्हिडिओ पाहिलास ना तो व्हिडिओ होता ह्या छप्पर गळण्याचा. हो, नाहीये ह्यांच्या घरामध्ये सोबतता, नाहीये ह्यांच्या घराला छप्पर गळत होतं, पावसात सगळं भिजत होतं, पण त्याच वेळेला मात्र माझ्या डोक्यावरती छत्री घेऊन मला एकही थेंबसुद्धा अंगावरती पडू दिला नाही. आणि ह्या सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्या सांगण्यावरून मी घर सोडून जाणार असं म्हटल्यामुळे मात्र आता लगेचच त्यांनी आता घराला ताडपत्री टाकली. आता वहिनी मला तू सांग, तू ज्या घरामध्ये राहतेस त्या घरामध्ये सगळी सोबतता आहे. आपला आता 4 BHKचा बंगलो आहे, बंगल्याच्या बाहेर अंगण आहे, काय कमी काय आहे तुला, फिरायला गाडी आहे, पण त्या घरामध्ये तुझा किती सन्मान होतो ही गोष्ट तू मला सांग वहिनी असं म्हटल्यावर ती अवनीची वहिनी एकदम गप्प बसलेली आहे. आणि आता ती म्हणते, हे बघ अवनी तू उगाचच मात्र आता हे करू नकोस. आम्ही तुझे व्हिडिओ पाहिलेत, ज्या व्हिडिओमध्ये आता तुला त्रास होतोय त्या दिवशी मात्र आता पळत हे सगळे तुझ्या मागे धावत होते. आणि त्यावरती अवनी आता म्हणायला लागते, तो व्हिडिओ होता तो म्हणजे उंदराचा. मी म्हटलं ना हे घर पडकं आहे, या घरात एकही सोयीसुविधा नाही आहे, या घरात उंदीर पण आहेत. आणि त्या दिवशी माझ्या रूममध्ये ज्या वेळेला उंदीर आला तेव्हा सगळेजण ती रूम साफ करण्यासाठी आले आणि मी पळत होते म्हणून मला थांबवण्यासाठी माझ्या मागे हे सगळे धावत होते. पण वहिनी तू जे काही करतेस ना हा गैरसमज करून घेऊ नकोस. काहीही झालं तर जरा मात्र आता म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मात्र या घरामध्ये मला त्रास नाही आहे. आणि दादा आणि वहिनी तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न आता करत आहात ना तो प्रयत्न सगळ्यांनी मिळून थांबवा. बरं असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे वहिनी सांगायला लागते, पण अवनी ज्या वेळेला मी घरात आले होते तेव्हाचं काय. यावरती अवनी म्हणते, त्यावेळेला सुद्धा आता मी इकडे राजाला सांगत होते की तू कसं त्याला विचारशील, घे ही छडी आणि विचार बरं त्याला. यावरती तो मला सांगत होता कसं विचारेन ते. असं म्हटल्यावरती वहिनी म्हणते, सॉरी अवनी मी खरंच गैरसमज करून घेतलेला आहे. पण त्याच वेळेला महेश मात्र म्हणायला लागतो, पण तरीसुद्धा माझ्याकडे असं काहीतरी सत्य आहे ना की त्यानंतर मात्र आता याला या घरामध्ये म्हणजे तुला ह्या घरामध्ये मी एक क्षणसुद्धा राहू देणार नाही आहे. यावरती वहिनी म्हणते, हे बघा मी तुम्हाला जो आता व्हॉइस कॉलचा रेकॉर्डिंग पाठवलं होतं ते रेकॉर्डिंग वापरण्याचा तुम्ही कदाचित प्रयत्न करू नका. काहीही झालं तरीसुद्धा अवनीच्या बाबतीत आता जे काही योग्य आहे तेच आता झालं पाहिजे. मी या सगळ्यामध्ये मात्र आता तुम्हाला ते वापरू देणार नाही आहे. यावरती तो चिडलाय आणि तू नको सांगूस. यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता अवनी की दादा खबरदार तू माझ्या घरच्यांच्या विरोधात काही करण्याचा प्रयत्न केलास तर
मी मात्र या सगळ्यामध्ये तुला आता कदापि माफ करणार नाही असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा त्यावेळेला मात्र आता इकडे राजा सांगायला लागतो, त्या दिवशी मात्र फक्त आमचं थोडंसं त्यावनी सांगते आमच्यामध्ये भांडण झालं होतं. कोणत्या नवरा बायकोमध्ये मात्र आता भांडण होत नाही, नवरा बायकोमध्ये भांडणं होतातच ना, आणि त्याच्याचमुळे मी रागावून घर सोडून निघून गेले होते. पण तू बघितलंस ना, राजाने सगळी चौकशी केली, भांडणं होऊन सुद्धा चौकशी केली असं म्हटल्यावर ती मात्र आता वहिनी सांगते, अवनी माफ कर, आणि हे बघा तुम्ही तो व्हिडिओ वापरायचा नाही आहे, अवनी तू तुझ्या घरी सुखी राहा. पण मला काय वाटतं माहिती आहे का, मात्र आता या सगळ्यामध्ये तुला ही अशी गरिबीत राहायची सवय नाही आहे. यावरती ती म्हणते, वहिनी गरिबीत सोड, पण आता आम्ही 2 वेळेचं जेवू नये याची सुद्धा तुझ्या नवऱ्याने तजवीज केले काय महेश दादा? म्हणजे आता राजाची नोकरी जाण्यासाठी कुणी प्रयत्न केला? राजाला मात्र आता कोणतीही नोकरी मिळू नये, आम्ही रस्त्यावरती यावं यासाठी त्याची नोकरी तू घ्यायला लावलीस ना. मला सगळं समजलंय वहिनी, असं जर का तुम्ही आम्हाला त्रास देत बसलात तर आम्ही कसं काय पुढे येणार? आणि यावरती मात्र आता अवनीच्या वहिनीला खूप वाईट वाटतं आणि ती अवनीची माफी मागायला लागते. बरं, तो वहिनी आणि महेश निघून गेल्यावरती मात्र आता पोलिसांना घेऊन आलेला आहे विहान. त्याला या घरात काय प्रकार झालाय तो माहितीच नाहीये. जो व्हिडिओ मात्र आता वहिनीने पाठवला होता ऑडिओ, त्या ऑडिओमध्ये मात्र आता मला त्रास होतोय, मला हे होतंय हे सांगून त्यांनी आता पोलिसांना घाईघाईत घेऊन आलाय. पण तोपर्यंत महेश आणि वहिनी हे दोघंजणं निघून गेलेले आहेत. दोघंजणं निघून गेल्यावरती विहान एकटा पडलाय आणि पोलिसांना सांगतोय, पकडा ह्यांना. अवनी तू अजिबात घाबरू नको, मी तुला मात्र आता या सगळ्यामध्ये प्रोटेक्ट करायला आलेलो आहे. काहीही झालं तरी सुद्धा या लोकांची मनमानी मात्र आता मी चालू देणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी सुद्धा ही लोक तुला आता त्रास देऊ शकत नाहीयेत असं म्हणत पकडा. आणि यावरती अवनी म्हणते, 1 मिनिट, कुणी सांगितलं मला त्रास होतोय? आणि त्यावरती मात्र आता अवनी इकडे म्हणायला लागते, विहान तुला कुणी सांगितलं पोलिसांना आणायला? यावरती तो म्हणतो, कुणी कशाला सांगायला पाहिजे, तुला जो काही त्रास होतोय तो त्रास मी आता बघतोय अवनी, ते काही नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला घेऊन इथून निघून जाणार म्हणजे जाणार. आणि त्यावरती अवनी सांगते, इन्स्पेक्टर साहेब बरं झालं तुम्ही आलात, ते मुळातच या सगळ्यामध्ये मला आता त्रास देणारे व्यक्ती ह्या नाही आहेत, हे माझं कुटुंब आहे, नवरा आहे, दीर आहे, सासरे आहेत आणि ते माझी फुलासारखी काळजी घेतात. जर मला त्रास कुणी देत असेल ना तर हा माणूस मला खूप त्रास देत आहे आणि याला काहीही करून इकडून पकडून घेऊन जा असं म्हटल्यावरती विहान मात्र चांगलाच चिडलाय. आणि त्यावरती मग काय दानगड गप्प बसतायत का? दानगडगिरी करत आता ताबडतोब सगळ्यांनी विहानचे कपडे काढलेत, कपडे काढून त्याच्याच डोक्याला मुंडासं बांधलंय. आणि काय रे, आमच्या घराच्या सुनेवरती नजर ठेवतोस का आणि आमच्या घरात त्या सुनेला त्रास देण्याचा प्रयत्न करतोस का असं म्हणत मात्र आता त्याची पॅन्ट त्याच्या गळ्यात आणि त्याचं शर्ट टोपरासारखं त्याच्या डोक्याला बांधलंय आणि विहानची पळताभुही थोडी केलेली आहे. आणि त्यानंतर राजा म्हणतो, आज फक्त इतकंच केलंय, उद्या आता ही बनियन आणि ही हाफ पॅन्ट सुद्धा काढून अख्ख्या गावातून तुझी धिंड काढायला आम्ही कमी करणार नाही आहोत. परत जर का या घरच्या सुनेवरती नजर वाकडी ठेवलीस तर गाठ आमच्याशी आहे असं म्हणत मात्र आता त्याला अशा पद्धतीने हे केलेलं आहे ना. आणि तिथे बोर्डवरती मात्र आता लिहिलेलं आहे की मी लई माजुरडा आहे, मला पैशाचा आणि कॅनडाचा लई माज आहे, म्हणून अवनी मॅडमनी मला हाडहाड केलं, असं काय 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 लिहून मात्र आता नो मीन्स नो, एकदा कळत नाही आहे का, असं बरंचसं काय काय लिहून त्याला वाचायला लावलंय, उठाबशा काढायला. विहान इतका चिडलाय की त्यानंतर मात्र आता तो तिकडून निघून गेलाय. तो निघून गेल्यावरती अवनी म्हणते, या एकाच व्यक्तीला धडा शिकवायचा नाहीये, अजून एक व्यक्ती आहे जिला आता धडा शिकवणं बाकी आहे. त्या व्यक्तीला मात्र आता जोपर्यंत मी धडा शिकवत नाहीये मी गप्प बसणार नाहीये. आणि त्यावरती राजा म्हणतो, कोणती व्यक्ती? त्यावरती अवनी म्हणते, थांबा 1 मिनिट. आणि ती आत्या सुली आत्या लवकर बाहेर या. आणि आता दत्ता काका तुम्ही पण असं आता बोलायला लावते. आणि ती सांगते, आज बघितलं ना काय अवस्था यांची आता केलेली आहे, त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय का? कारण त्यांनी खोटी कंप्लेंट नोंदवली. आणि तुम्ही हे असे माझे खोटे नाटे व्हिडिओ जर का आता माझ्या घरच्यांच्या पर्यंत पुन्हा पोचवायचा प्रयत्न केलात ना, मग मात्र गाठ माझ्याशी आहे. यांना कसं जेलमध्ये पाठवले तसंच तुम्हाला जोपर्यंत जेलमध्ये पाठवत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत अवनीने मात्र आता या सगळ्यामध्ये सुली दत्ता सगळ्यांची पळताभुई थोडी केलेली आहे. आणि सगळ्यामध्ये अवनीने मात्र आता त्यांची पुरती वाट लावून टाकलेली आहे. एका झटक्यात त्यांची मस्ती पण उतरले आणि एका झटक्यात त्यांना आता आपलं थोबाड पण काळं झालेलं आहे. एका झटक्यात अवनी सांगते, इन्स्पेक्टर साहेब त्यांना सांगा
यांना सांगा पुन्हा जर का माझ्या घरात टोकवण्याचा मला काही करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. फायनली अवनीने या दोघांना सुद्धा आता चांगलं जेरीला आणले आणि त्यांना त्यांची लायकी सुद्धा दाखवून दिले. आणि पुढील भागामध्ये दत्ता आणि सुली आता मात्र इकडे देशपांड्यांची मदत करण्यासाठी नकार देणार, कारण पोलिसांनी विहानला पकडलेलं त्यांनी पाहिलेलं आहे.